नवी मुंबईतील पावणे आणि श्रमिक नगर इथे राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विविध जनसुविधा कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण संपन्न झाले। नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या या विकास कामांसाठी या प्रभागाचे माजी नगरसेवक शशिकांत भोईर यांनी अथक पाठपुरावा केला होता। त्यांच्या याच प्रयत्नांना आज मूर्त स्वरूप आले। या प्रसंगी माजी नगरसेवक शशिकांत भोईर, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक रमेश डोळे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात झाली ती एका महत्त्वाच्या शैक्षणिक उपक्रमाने। मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते श्रमिक नगर येथील अत्याधुनिक अभ्यासिका आणि वाचनालयाचं लोकार्पण करण्यात आले। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि शालेय विद्यार्थ्यांना यामुळे मोठा आधार मिळणार आहे। लोकार्पणानंतर मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते काही अत्यावश्यक कामांचा शुभारंभ संपन्न झालाय। त्यामध्ये समावेश होता पावणे गाव येथील संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक शाळा इथे दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न झालाय। या कामामुळे विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगले शैक्षणिक वातावरण तयार होईल। त्याचबरोबर श्रमिक नगर इथे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेसाठी व्यासपीठ बांधण्याच्या कामाचा देखील शुभारंभ संपन्न झालाय। जे व्यासपीठ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अत्यंत आवश्यक होतं। या कामासोबतच श्रमिक नगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर इमारतीची दुरुस्ती करण्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न झालाय, ज्या माध्यमातून इमारतीची तातडीची दुरुस्ती केली जाणार आहे। तसंच श्रमिक नगर परिसरातील नागरिकांसाठी सर्वात मोठी समस्या असलेल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांची सुधारणा या कामाचा देखील शुभारंभ करण्यात आलाय। यामुळे परिसराची स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्यास मोठी मदत मिळणार आहे। या प्रसंगी मंत्री गणेश नाईक यांनी आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे। एमआयडीसी कुठल्याही अशा प्रकारच्या इमारतीमध्ये लोकांना राहायला मिळालेलं नाही। हा पहिला प्रयोग आहे। आता हे भूखंड प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, एकूण मुलांच्या करता मैदान हे निर्माण करण्याकरता फार श्रम झालेले आहेत। शशिकांत भोईरांचे प्रयत्न आहेत आणि त्यात मनीषा भोईर, माझी बापू यांचे सुद्धा फार मोठे श्रम या गोष्टी करता लागलेले आहेत। भविष्य काळामध्ये या लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याकरता आम्ही सतर्क आहोत आणि ते चांगले दिवस आणू असा विश्वास देतो। या लोकार्पण आणि शुभारंभ झालेल्या कामांमुळे परिसरातील नागरिकांचे जीवनमान निश्चितच सुधारेल आणि त्यांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध होतील। श्रमिक नगर मध्ये गेले 25 वर्षापासून आम्ही वेगवेगळी कामं करून सुद्धा या नगराला एक चांगलं रूप आतापर्यंत आणलेलं आहे। आज या ठिकाणी माध्यमिक शाळा निर्माण झाली आणि त्याच्या अनुषंगाने त्या बाजूला एक आपण अभ्यासिका इथल्या मुलांसाठी, गरिबांच्या मुलांसाठी आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी एक सांस्कृतिक व्यासपीठ नव्हतं मुलांसाठी, तर त्यासाठी आपण एक स्टेज त्या ठिकाणी बांधणार आहोत। त्याचबरोबर श्रमिक नगरमध्ये गटारांची परिस्थिती अत्यंत खराब झाली होती, ती त्या ठिकाणी दुरुस्त करण्याचं काम आपण हाती घेतो। त्याचबरोबर श्रमिक नगरमध्ये पुढच्या काळामध्ये प्राथमिक शाळेची चांगली म्हणजे रिपेअरिंग करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ती शाळा आहे, तिला आपण चांगलं रूप देण्याचं काम करणार आहोत ह्या शाळेसारखं। आणि त्याचबरोबर श्रमिक नगरमध्ये ज्या घराघरांच्यासाठी सेवरेज लाईन टाकलेल्या आहेत त्यांना 10 वर्ष झालेली आहे आणि त्या सगळ्यांना बदलून आपण नवीन सेवरेज लाईन टाकण्याचं सुद्धा काम आता मंजूर झालेलं आहे। या ठिकाणी एक दवाखाना, आरोग्यवर्धिनी दवाखाना सुद्धा आपण सुरू करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर थोड्याच काळामध्ये आपण या ठिकाणी एमआयडीसी कडून जो प्लॉट आणलेला आहे त्या ठिकाणी आपण आरोग्य केंद्र निर्माण करणार आहोत। सर्वात महत्वाचं, या ठिकाणच्या झोपडपट्टीवासियांना पुढच्या काळामध्ये सर्वांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न चालू आहेत आणि त्याला लवकरच यश येईल। कारण एमआयडीसी कडून 20,000 मीटरचा भूखंड आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणच्यासाठी एक चांगली आवास योजना आपण अंमलात आणणार आहोत। अशा प्रकारची सर्व कामं या श्रमिक नगरवासियांसाठी आपण करीत आहोत। यासोबतच दिवाळी स्नेहभेट कार्यक्रमामध्ये सहभागी होत मंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांशी संवाद साधलाय। या माध्यमातून त्यांनी सण उत्सवाच्या काळामध्ये नागरिकांच्या आनंदात सहभागी होत सामाजिक सलोखा आणि एकोपा वाढवण्याचा संदेश दिलाय।